नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयच्या कारवाईनं वेग घेतलाय. लातूरमधील रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी एनटीएच्या तज्ज्ञ पॅनलशी संबंधित होते. पेपर सेट करणं तसंच पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी या दोघांकडे होती. या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे. दरम्यान आता या पेपर फुटीनंतर एनटीएनं नीटच्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आता नव्याने विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संदर्भात पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि भाविकांमध्ये दर्शनासाठी आर्थिक व्यवहाराची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर दर्शनाचा काळा बाजार उघड झालाय. या गंभीर प्रकरणाची मंदिर समितीनं दखल घेतली असून कायदेतज्ञांच्या सल्ल्याने कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आले. आजपासून अधिक मास सुरू होत असल्यानं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. अशातच वशिल्याच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती 200 रुपये याप्रमाणे 5 भाविकांसाठी या ठिकाणी एका दलालानं फोन पेवर 1000 रुपये घेतल्याची बाब यातून समोर आली आहे. वशिल्यानं दर्शन देणारा दलाल आणि भाविकांमध्ये पैसे घेऊन दर्शन देण्याबाबत झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. काल सायंकाळी ही कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्याची चर्चा सुरू आहे. कारण राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसणं ही कारकुनी चूक नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कारण राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयात असलेले राष्ट्रीय सचिव संजय प्रजापती यांनी याबाबत थेट विधान केले. पटेल आणि तटकरे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी पटेलांच्या कार्याध्यक्ष पदाविषयी विचारले असता त्यांनी कार्यकारिणीच्या पत्राचा दाखला देत सदस्यच असल्याचा पुनरुच्चार केलाय. तर आपल्याला 40 वर्षांच्या राजकारणाचा अनुभव असून योग्य वेळी बोलणार असल्याचं सूचक विधान खासदार सुनील तटकरे यांनी केले. मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे. भांडूपच्या काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबावर भांडूप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर या नगरसेविका आहेत. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेचं अपहरण, मारहाण आणि धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. आशा कोपरकर भांडूपच्या प्रभाग क्रमांक 110च्या नगरसेविका आहेत. या प्रकरणी त्यांच्या 2 मुली, जावाई, मुलगा आणि चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं भांडूपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कोरोना महामारीनंतर सुरू झालेली युद्धे आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे मागील अनेक दशकातील विकास धोक्यात येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या पुन्हा गरिबीत ढकलली जाऊ शकते असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. नेदरलँडमधील द हेग या ठिकाणी भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी जगासमोरील ऊर्जा संकटाबाबत चिंता व्यक्त केली. त्यासोबतच आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्धे सुरू झाली आणि आता ऊर्जा संकट निर्माण झाले. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर गेल्या दशकातील सर्व उपलब्धी नष्ट होऊ शकतात, असंही मोदींनी यावेळी म्हटलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील लोकसंख्या कमी होत असल्यानं त्यात वाढ व्हावी म्हणून राज्य सरकारकडून पालकांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. 3ऱ्या मुलाला जन्माला घालणाऱ्यांना 30,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, तर 4थ्या मुलाला जन्म देणाऱ्यांना 40,000 रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. चंद्रबाबू नायडू यांनी श्रीकाकुलम जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना या संदर्भात घोषणा केली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारकडून या संदर्भातील सविस्तर नियम आणि अटी येत्या महिनाभरात जाहीर केल्या जाणार असल्याचंही म्हटलं जातंय. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भगीरथ याला तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय कुमार यांच्या मुलाच्या विरोधात पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने तक्रार केली होती. त्या आधारे 8 मे रोजी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात चौकशीसाठी भगीरथ पोलिसांसमोर शरण गेल्याचा सुरुवातीला दावा करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी वर्षात सोनं आणि चांदीची खरेदी करू नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवलं होतं. यानंतर आता सरकारनं चांदीच्या व्यापारासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. विदेश व्यापार महानिदेशालय म्हणजेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडनं आज एक आदेश जारी केलाय. त्यानुसार चांदीचे बार म्हणजेच विटा यांचे 2 कोड 71069221 आणि 71069221 या दोन्ही वेगळ्या कॅटेगरीच्या चांदीला फ्री ऐवजी प्रतिबंधित मध्ये टाकण्यात आले. म्हणजेच आता कोणीही थेट चांदीच्या विटा विदेशातून मागवू शकणार नाही. चांदी आयाती संदर्भात घेतलेला निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे. IPL 2026 मधील 60व्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सवर 29 धावांनी मात करत घरच्या मैदानावर विजय मिळवला. फिन ॲलन आणि अंगिकृष रघुवंशी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर KKRनं 247 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला निर्धारित 20 षटकात 218 धावांपर्यंतच मजल मारता आली. शुभमन गिल आणि जोस बटलरची झुंज अपयशी ठरली आणि गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयामुळे KKRच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. तर दुसरीकडे गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची आणि प्लेऑफचं तिकीट पक्क करण्याची गुजरातची संधी हुकली आहे. बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त याचा बहुचर्चित आखरी सवाल चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. भारतात रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाला UAE मध्ये मोठा धक्का बसलाय. UAE सेन्सर बोर्डानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली असून त्यामुळे मेकर्सची मोठी अडचण झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आखरी सवाल हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या 100 वर्षाच्या प्रवासावर आधारित आहे. चित्रपटात काही संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दे मांडण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर UAE सेन्सॉर बोर्डानं चित्रपटात अनेक कट्स आणि बदल करण्याची मागणी केली होती. मात्र मेकर्सने भारतीय प्रेक्षकांसाठी तयार केलेलं मूळ व्हर्जन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे UAE मध्ये चित्रपटाच्या रिलीजला परवानगी मिळाली नाही.